नमस्कार, डीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण 4,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये न जमा होता त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा होत आहेत। मग आता हे कोणते पैसे आहेत, एकूण 4,500 रुपये कधी जमा होणार? याचबरोबर राज्य सरकारनं सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते एकत्र होणार, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्र जमा होणार असं सांगलं जात होतं। परंतु ते पैसे जमा होत नाहीत। मग आता त्या महिलांच्या खात्यामध्ये उर्वरित पैसे कधी जमा होणार आणि महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे एकूण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व मातांना आणि बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे संपूर्ण अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर राज्यातील 2,20,00,000 महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कालपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अशी माहिती दिली होती की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये एकत्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी माहिती दिली होती। परंतु त्याप्रमाणे पैसे जमा होत नाहीयेत। त्यामुळे महिलांना एक प्रश्न पडलेला आहे की सर, आमच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत, एकूण 4,500 रुपये 3 हप्त्याचे एकत्र जमा होणार होते, मग त्याचं काय झालं? तर याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जो प्रलंबित जो हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा, तर तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या या मागच्या डिसेंबर महिन्याच्या 1,500 रुपयाचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जवळपास 10 जानेवारी पर्यंत संपूर्ण 4,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। याचबरोबर आता केवायसी सध्या बंद झालेली आहे, त्यामुळे जवळपास 36 लाख महिला याच्यासाठी अपात्र झालेले आहेत आणि जवळपास 1,90,00,000 महिलांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही त्या महिलांचे खाते बंद झालेले आहेत असं आपण समजावं। आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत त्या महिला पुढील हप्त्यासाठी पात्र झालेत असं महिलांनी समजून घ्यावं। परंतु कालच हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आणि उद्या याचं वितरण 2 दिवस असणार आहे, परंतु 4,500 रुपये जमा होत नाहीयेत। फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा जमा होत आहे आणि डिसेंबर आणि जानेवारीचा महिना म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे उरलेले 3,000 रुपये म्हणजे सध्या 1,500 रुपये जमा होत आहेत आणि डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारी महिन्याचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये 10 जानेवारी पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांना फक्त नोव्हेंबर महिन्याचे 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि जानेवारीचे, डिसेंबरचे आणि जानेवारीचे दोन्ही मिळून 1,000 रुपये त्यांचे उर्वरित जे पैसे आहेत तर ते 10 जानेवारी पर्यंत पैसे जमा होणार आहेत। म्हणजे एकूणच ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तिन्ही हप्त्याचे 5-5 1,500 रुपये जमा होतील। आणि ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, म्हणजे जसं की ज्या महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात, ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, तर त्यांचे पैसे बंद झालेले आहेत। आणि ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी देखील सुद्धा फॉर्म भरलेले आहेत, अशा महिलांच्या खात्यामध्ये या वेळेस पैसे जमा झालेले नाहीत। आणि ज्या मुलींचं वय 18 वर्षापेक्षा वय कमी होतं तरी देखील सुद्धा त्यांनी फॉर्म भरले होते, अशा सुद्धा मुलींचे फॉर्म अपात्र केलेले आहेत, त्यांना हे पैसे जमा झालेले नाहीत। राज्यातील 1,90,00,000 जास्त महिलांच्या खात्यामध्ये जवळपास 3,500 कोटी म्हणजे 3,500 कोटी रुपयांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि जसं की राज्य सरकारच्या माध्यमातून सांगलं होतं की 3 महिन्याचे एकत्र हप्ते एकूण 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु त्या पद्धतीने पैसे जमा होत नाहीत। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे जे उर्वरित जे पैसे आहेत ते सुद्धा जमा होणार आहेत, परंतु 10 जानेवारी पर्यंत संपूर्ण पैसे जमा होणार आहेत। मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे आणि या मकर संक्रांतीपर्यंत संपूर्ण पैसे जमा होणार आहेत, म्हणजे नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि जानेवारीचा सुद्धा आगाऊचा हप्ता सरकार हे देऊन टाकणार आहे। अशा संदर्भामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे अपडेट आहे।
तर काही महिलांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या महिलांचे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं, कारण की भरपूर महिलांच्या माध्यमातून फोन येत होते, कमेंट येत होत्या की सर तुम्ही सांगत होते 4,500 रुपये जमा होणार, पण आमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत. तर हे 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे जमा होत आहेत आणि डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत तर 10 जानेवारी पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मातांनो आणि बहिणींनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी प्रत्येक मातांपर्यंत आणि प्रत्येक बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.